ओम श्री कालभैरवाय नमः. ओम श्री महाकालेश्वराय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, चैत्र अमावस्या. काहीच नाही केलं तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल. हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 17 एप्रिल रविवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र अमावस्या. या चैत्र अमावस्येच्या दिवशी चैत्र महिन्याची समाप्ती होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्रीसारखे अनेक चांगले सण आहेत तर ते साजरे करत असतो. त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या तिथी देखील खूप शुभ मानली जाते. तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा उपासना आहे तर ती केली जाते. शास्त्रात असे म्हटले जाते की या दिवशी जर पवित्र गंगेवरती स्नान केले तर आपले सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन प्रखर पितृदोष देखील दूर होत असतो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. हा उपाय केल्याने अनेक भक्तांना अनुभवही मिळालेला आहे. ते तुम्ही नक्की अनुभव घेऊन पहा. उद्या चैत्र अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. 100 पिढ्यांचं पितृदोष हा नष्ट होईल. करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल. घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. साक्षात लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. अशी कोणती वस्तू ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एक वस्तू आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे. पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पिंपळ हे एक पवित्र वृक्ष मानले जाते, ज्याला अनेक धार्मिक परंपरा आणि कथा ज्या आहेत तर त्या जोडल्या गेल्या आहेत. पिंपळ हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी खास करून पिंपळ वृक्षाची पूजा आवर्जून केली जाते. यामुळे सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होत असते. अमावस्येच्या दिवशी आपण शनिदेवाची पूजा करत असतो, तसेच विष्णुदेवाची देखील पूजा करत असतो आणि आपल्या पितरांची देखील पूजा करत असतो. आणि एका झाडामध्ये सर्व देवी देवता आहेत तर ते वास करत असतात. पिंपळाच्या झाडावर शनिदेवाचा देखील वास असतो. असे मानले जाते की या दिवशी आपण या झाडाची पूजा केली तर शनिदेवाचा कोप हा कमी होतो. कारण शनिदेवाचा त्रास होत असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा, मेहनत करा, तुमच्याजवळ कितीही पैसे येऊ द्या, तुमच्याजवळ कितीही सुख आनंद येऊ द्या, पण ते जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून शनीचा त्रास असेल तर हा उपाय आवर्जून या चैत्र अमावस्येला करून पहा आणि अनुभव घ्या. तसेच या पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले गेले आहे. तिथे मुळात विष्णू, खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यावर नारायण वास करतात. त्यामुळे या दिवशी या झाडाची पूजा केली तर त्याचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. तसेच देवी लक्ष्मी या झाडाच्या पानामध्ये वास करत असते. तसेच या झाडामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो. म्हणून या झाडाची पूजा केल्याने पितृदेव देखील प्रसन्न होतात आणि प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. आणि म्हणून जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी इतर कुठल्याही सेवा उपाय जर केले नाही आणि फक्त पिंपळ वृक्षाची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. घरामध्ये पैशाची चणचण जाणवते, पैसा घरामध्ये टिकत नाही, कष्ट आणि मेहनतीला यश मिळत नाही, मुलाबाळांची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडण होत असतात, घरातील मुलं हट्टीपणा करत असतात, उद्योग व्यवसाय तो आपल्याला चांगला चालत नाही किंवा घरामध्ये कोणताही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही, घरामध्ये तसेच सुख, शांती, समृद्धी देखील टिकत नाही. आणि म्हणून त्या तुम्ही अमावस्येला ही एक वस्तू जर पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. तुमच्या घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध, थोडीशी हळद आणि जर
तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नसेल तर हरकत नाही. यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे. बघा या ठिकाणी आपण साखर न घेता गूळ घेतलेला आहे. तर या दिवशी तुम्हाला गुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला थोडासा गूळ तुकडा पाण्यामध्ये टाकायचा आहे. यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा किंवा कापसापासून 2 वाती बनवून त्याला हळद कुंकू लावून पिवळं करून घ्यायचं आहे. वाती त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल, आवर्जून तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घाला. नसेल तर साधं तेल आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि टाकायचे आहेत आणि थोडीशी मोहरी टाकायची आहे. यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये सप्तधान्यामध्ये तुम्ही मूग डाळ, चणा डाळ, मटकी डाळ जे काही सप्तधान्य आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे. खास करून घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे किंवा सतत काहीतरी आजार आहे, त्यामुळे चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे. तसेच तुमचा मुलगा सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिड करत असेल, ऐकत नसेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याच्यावर आवर्जून हे सप्तधान्य 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर या झाडाला आपल्याला ते कलश यामध्ये घेऊन गेलेलं जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर सप्तधान्य जे आहे जे आपल्या घरातील सदस्यावर उतरवून घेतलेलं आहे, तसेच फक्त धान्य या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. भगवान शिवशंकर, विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी, तुमच्या कुटुंबाची भरभराटी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काही वस्तू आहेत तर त्या पिंपळा वृक्षाला आवर्जून उद्या चैत्र अमावस्येला अर्पण करायचे आहे. जर तुम्ही या वस्तू मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी, पितृदोष हा दूर होईल. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाची 11 पाने आणायची आहेत. आता खाली गळून पडलेली पाने असेल तर तीच घ्या, नसेल तर मग पाने तुम्ही कशासाठी तोडत आहात तसं तुम्हाला या वृक्षाला सांगून या वृक्षाची 11 पानं तोडून आणायची आहेत. त्याची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे. या दिवशी मारुतीला ज्या प्रकारे आपण रोईची पानाची माळ अर्पण करतो तसेच पिंपळाच्या पानाची देखील माळ अर्पण केली जाते. जर या दिवशी आपण मारुतीला पिंपळाच्या पानाची माळ, नारळ आणि काळे उडीद अर्पण केले तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं. आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात आणि सर्व संकटापासून मुक्तताही मिळत असते आणि म्हणून तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे. तसेच आणखी एक पिंपळाचे पान आणून त्याच्यावरती केशर आणि पिवळे चंदन मिक्स करून ओम असे लिहून ते पान तुम्हाला शिवलिंगावरती सुद्धा अमावस्येच्या दिवशी अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना प्रथम अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून नंतर शिवलिंगावरती अर्पण करावे. तुमच्यामध्ये जे काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान शिवाला सांगावी. तर बघा, अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर येणाऱ्या अमावस्येपर्यंत तुमचे सर्व संकट, दुःख दूर झाले असेल, कुठे वाईट बाधा असेल, कर्ज असेल तर दूर होऊन तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा. कुठेही मनामध्ये अंधश्रद्धा ठेवून हा उपाय करू नका. तुमचे मन प्रसन्न, सात्विक असेल तर भगवान शिव स्वतः तुमची इच्छा पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक वस्तू पिंपळाला अर्पण करून हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल आणि त्यांची अडीअडचणी संपतील. धन्यवाद.